महाराष्ट्र राज्य गृह विभाग, पोलीस व शिक्षण विभागाच्या अधिकाराअंतर्गत महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण RSP शिक्षक अधिकारी 72 रावे प्रशिक्षण धुळे येथे संपन्न. 72 रावे महाराष्ट्र राज्य RSP आणि CD शिक्षक अधिकारी प्रशिक्षण धुळे येथील शासकीय विद्यानिकेतन येथे दिनांक 26 डिसेंबर 2025 ते दिनांक 3 जानेवारी 2026 या कालावधीत संपन्न झाले. विद्यार्थ्यांपर्यंत रस्ता सुरक्षा, प्रथमोपचार, RTO नियम, कायदे, पोलीस संरक्षण, वाहतूक सुरक्षा, अग्निशामक, आपत्ती व्यवस्थापन, प्रथमोपचार असे विविध विषय विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी RSP शिक्षक अधिकारी प्रशिक्षण धुळे येथे घेण्यात आले. या प्रशिक्षणासाठी धुळे शहर, धुळे तालुका साक्री, तालुका शिरपूर, तालुका येथून 40 शिक्षकांनी सहभाग घेतला. प्रशिक्षण माननीय शिक्षण अधिकारी मनीष पवार यांच्या आदेशान्वये व राज्य अध्यक्ष RSP संजय शेंडे यांच्या मान्यतेने घेण्यात आले. कवायत व परेड प्रशिक्षणासाठी माननीय पोलीस विभाग यांच्या वतीने किरण चव्हाण व पाटील प्रशिक्षक अधिकारी यांनी दिले. राज्य परिवहन विभागातर्फे RTO विनोद थोटे यांनी रस्ता सुरक्षाविषयीचे सखोल मार्गदर्शन केले. आरोग्य विभाग, आपत्ती व्यवस्थापन, अग्निशामक यांच्याकडून तज्ज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदर्शन केले. नाशिक विभागीय उपाध्यक्ष सिकंदर शेख यांनी विविध विषयाचे मार्गदर्शन केले. शिक्षकांना प्रात्यक्षिक करून दाखवले. पोलीस मुख्यालय येथे पोलीस दिवस निमित्त विविध शस्त्र प्रदर्शनात सर्व प्रशिक्षणार्थींनी माहिती घेतली. प्रशिक्षणाला शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी माननीय मनीष पवार, पोलीस विभागातील माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे साहेब, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक महाले साहेब, मुख्यालय पोलीस निरीक्षक माहुले साहेब, राज्य परिवहन विभागाचे RTO विनोद थोटे व त्यांचे सहकारी, आरोग्य विभागाचे डॉक्टर मोरे, अग्निशामक विभागाचे महाजन साहेब, प्रथमोपचार विभागाचे शिंदे साहेब यांनी मार्गदर्शन केले. RSP राज्य अध्यक्ष संजय शेंडे यांनी RSP शिक्षण म्हणजे आपले जीवन, सेवेसाठी या उद्देशाने आपण काम करावे असे आपल्या मनोगतात स्पष्ट केले. म्हणून आपण सर्व काम कराल व आपल्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षाविषयी अधिक माहिती देऊन जनजागृती कराल असे आवाहन केले. राज्य कोषाध्यक्ष श्याम फाळके, उपमहासमादेशक विलास गांगुलवार, नाशिक विभागीय उपाध्यक्ष सिकंदर शेख तसेच अहिल्यानगर समादेशक व राज्यतंत्र सहाय्यक प्रकाश मीड यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रशिक्षण अधिकारी राजेंद्र भदाने व सहाय्यक प्रशिक्षण अधिकारी गणेश फुलपगारे यांनी प्रशिक्षण चांगले होण्यासाठी खूप प्रयत्न केले. 31 डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर रणजित शिंदे यांच्या सहकार्याने घेण्यात आले. प्रशिक्षणासाठी शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य जयप्रकाश पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले. उपशिक्षणाधिकारी ठाकूर मॅडम यांचे सहकार्य लाभले व शासकीय निकेतन येथील सर्व शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले. प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी धुळे जिल्हा समादेशक राजेंद्र भदाने, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश फुलपगारे, प्राथमिक समादेशक गणेशचंद्र सोनवणे, कोषाध्यक्ष केदार नाईक, जिल्हा प्रतिनिधी JB पाटील, जिल्हा प्रतिनिधी संजय कापुरे, संजय भदाणे, प्रभाकर गवळी, पराग चौधरी, चेतन भामरे, मनोज पाटील, अविनाश रौंदळे, समाधान राजपूत, गोकुळ पाटील, रणजित शिंदे, योगेश सोनवणे, मनोहर अहिरे तसेच सर्व प्रशिक्षणार्थी RSP शिक्षक अधिकारी यांनी प्रयत्न केले. शास्त्रज्ञाचं नाव आहे.
हे रशियन मेड आहे, रशियामध्ये तयार झालेलं आहे. सगळ्यात जगातलं एक नंबरचं वेपन आहे. जे महाराष्ट्रीयन आहे, आपण मध्यम आयुष्य म्हणून आपल्याकडे 44.85 इंचची रायफल असते आपल्याकडे. जे पंजाब हरियाणाकडे त्यांच्याकडे 45.35 इंचची रायफल आहे. आणि लावून आपण जवळपास 1000 मीटर म्हणजे आपला 1 किलोमीटरपर्यंत शार्प हिट करू शकतो स्नायपर. त्या 750 डिस्ट्रिक्ट आहेत ऑल इंडियामध्ये, त्याच्यामध्ये आपण 100 नंबरला आहे. फायर एक्सटिंग्विशचं झालं, ते सगळे प्रशिक्षण झाले. तुम्ही तेच उद्या विद्यार्थ्यांना देणार, पण शालेय बसचा दाखवूनकर अमरावतीचे मार्गदर्शक आणि सल्लागार महाराष्ट्र राज्याचे मी त्यांचं